आपल्याला उमेदवार सक्षम पाहिजे आणि लोकांचा विकास करणारा पाहिजे आणि लोकांच्या ज्या समस्या आहे त्या ऐकून घेणारा पाहिजे. आपल्याला भ्रष्ट नाही पाहिजे, भ्रष्टमुक्त पाहिजे आणि शिक्षणावर आणि आरोग्यावर भर देणारा आपल्याला उमेदवार पाहिजे. असं आपलं भारसाकडे भारसाकडे कोणते? दोन भारसाकडे आहे. त्या दोन भारसाकडेमध्येच रेस आहे. दोन भारसाकडेमध्येच रेस आहे. दुतारी फाईट मध्ये नाही आहे सध्या, तुतारी उभाटा म्हणजे आहे तिरंगी फाईट नाही आहे सध्या. नाही असं म्हणजे जनतेमध्ये तर असं वाटून नाही राहिलं की तिरंगी फाईट चौरंगी फाईट होईल. हा, फाईट हे दोघांतच होणार आहे आणि त्यामधून एक भारसाकडे निघणार. नाही आम्ही पंजाबवाले आहो. असं का? हा, तर मग सांगा ना, मग सांगा काय लागते? कोण पाहिजे बा पंजा? हा? कोण पाहिजे? नाही नाही, तू आमचा माणूस आहे ना. हा ना. नाही काय? इकडे कोण आला होता? प्रकाश पाटला तर पाहिजे नाही इकडे. अरे सरकारी उनके ऊपर से नीचे लगू, अभी आ भी गए तो क्या करेंगे ये बताओ. याने निधी की कमतरता निधी नाही. की कमतरता. नमस्कार, प्रजापक्ष मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. दर्यापूर नगर परिषदेच्या काही प्रभागांमध्ये फिरून जनतेचा कौल आहे येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी किंवा मग नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी, त्यांच्या एकंदरीत काय समस्या आहेत, काय प्रश्न आहेत, कसा उमेदवार त्यांना हवा आहे, हे जाणून घेण्याचा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. तर चला या संदर्भात सुरुवात. नगर परिषदेसाठी मतदान आहे, काय वाटतंय, कसा उमेदवार पाहिजे? आपल्याला उमेदवार सक्षम पाहिजे आणि लोकांचा विकास करणारा पाहिजे आणि लोकांच्या ज्या समस्या आहे त्या ऐकून घेणारा पाहिजे. आपल्याला भ्रष्ट नाही पाहिजे, भ्रष्टमुक्त पाहिजे आणि शिक्षणावर आणि आरोग्यावर भर देणारा आपल्याला उमेदवार पाहिजे. असं आपलं युवाचं मत आहे. काय वाटतंय आपल्या नगरसेवक पदासाठी या आपल्या प्रभागामधून काही उमेदवार उभे असतील किंवा मग नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत वेगवेगळ्या पक्षाचे, काय वाटते नगरसेवक पदासाठी आपल्या प्रभागामध्ये कोणत्या पक्षाचे असे सक्षम नाही, उमेदवार उभे? आपल्याला कसं आहे, जो विद्वत्ता आहे, जो काहीतरी भांडू शकते, हा. आणू शकते नगरासाठी, त्याला आपण वोट करू. हा. हो. कारण की कसं आहे, जो काही त्याला समजतच नाही हा. त्याला वोटिंग देऊन काय करतो. कोण खरं उतरते, जसं हे तुमचे जे मुद्दे आहेत तुम्ही मांडले आहेत, हा. किंवा ह्या पक्षाचे लोक या मुद्द्यावर आपल्या खरे उतरू शकतात, आपण याला यावेळेस एकदा चान्स देऊन पाहू. पाहू आता कसा आहे, टाइम आहे 1 तारखेचा, बघू, प्रयत्न करू. कोण आपल्या याच्यावर उतरते त्याला आपण साथ देऊ. त्याला तुम्ही साथ द्या. हो, हे आमचं ठरलेलं आहे. आता गेल्या 5 वर्षाचा कार्यकाळ झाला. आता 9 वर्ष झाला त्याला, 9 वर्ष झाले. भारसाकडे या नगराध्यक्ष राहिलेले आहेत, कसा राहिला त्यांचा कार्यकाळ? त्यांचा कार्यकाळ हा चांगला राहिलेला आहे, पण आता कसं आहे, त्यांच्या कार्यकाळात फार मोठे विकास झाला अशा काही नाही. आपला म्हणून दुमत नाही माझं. हा. विकास केला, कारण की जरी पुढे 3 सरकार असले, हा. सत्ता असली तो विकास होतेच, हा. सत्ता नसली तर विकास होत नाही. त्याच्यामुळे त्याला काही हे नाही आहे. काय वाटतं, कोणाचं एकदा म्हणजे टफ फाईट कोणाची आहे, कोणत्या दोन पक्षाची असं वाटतं आता मला तर बीजेपी आणि आपलं तुतारी याच्यामध्येच होणार आहे असं मला वाटते. दोघांमध्येच fight आहे? दोघांमध्येच होणार आहे. कारण की कसं आहे, पोटाच्या संख्येनुसार हा. हे ज्यादा आहात, हम्म. त्यांनी अगर एकत्र चालवलं हम्म. तर काही नाही. आणि त्याच्यात बौद्ध समाज निर्णायक आहे. हो. 8,500 9,000 लोकसंख्या आहे. हम्म. आता तो कोणाकडे बोलते हा. त्याच्यावर भवितव्य आहे. कारण की नगराध्यक्ष हा निश्चितता नसल्यामुळे हा. तो मतदार कुठं ओढते हम्म. हे पाहा लागेल. असं आहे माझ्या मतानं. काय म्हणतो मित्रा, मतदान करता काय? काय आता जे जनतेच्या मनात आहे हा. तेच होणार आहे. कोण आहे जनतेच्या मनात? जनतेच्या मनात आपल्याला 3 तारखेला माहीतच पडेल ना. 3 तारखेला माहित पडेल. हम्म. परंतु कसं आहे, कधी कधी आपण स्पष्ट जर बोललो हम्म. तर या माध्यमातून 2-4 जे काही आपले व्ह्युअर्स असतात किंवा मग आपल्या चॅनलला जे काही लोक पाहतात बरोबर आहे. तेही त्या गोष्टीचा विचार करतात की बा तरुण जो बोलला हे खरं बोलला, आपल्याला त्या गोष्टीचं कुठेतरी अनुकरण करायचं आहे किंवा मग तुमच्या बोलण्यातून काहीतरी आपले जे व्ह्युअर्स आहेत किंवा मतदार आहेत ते प्रभावित होऊ शकतात. कोण वाटते तुम्हाला असा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार प्रभावी? जो कार्यशील आहे, ज्यांना खरंच कार्य करण्याची तळमळ आहे, नुसतं फक्त भोकंपट्टी जे म्हणतात लोक किंवा फक्त येतात बोलतात हा. चालले जातात, हम्म. असे लोक नाही पाहिजेत ना. हम्म. त्यांच्यात खरंच काहीतरी करण्याची तळमळ असली पाहिजे. हा. असे लोक नगराध्यक्ष झाले तर ठीक आहे ना. यावेळेस तुतारी आहे, काँग्रेस आहे, बीजेपी आहे, त्यानंतर उभाटाच्या इकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यानंतर हा. शिंदे सेनेच्या इकडून आहे. काय वाटते, हे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे याच्यापैकी कोण वाटते सक्षम? आता जशी हवा आहे हा. त्यानुसार तर 3 तारखेला तुम्हाला कौल माहीतच पडेल जनतेचा. हा. भरपूर लोकांचं एकच म्हणणं आहे जवळपास. काय म्हणणं आहे? भारसाकडे भारसाकडे कोणते? दोन भारसाकडे आहे. त्या दोन भारसाकडेमध्येच रेस आहे. दोन भारसाकडे मध्येच रेस आहे. हा. दुतारी फाईट मध्ये नाही आहे सध्या, तुतारी उभाटा म्हणजे आहे तिरंगी फाईट नाही आहे सध्या. नाही असं म्हणजे जनतेमध्ये तर असं वाटून नाही राहिलं की तिरंगी फाईट चौरंगी फाईट होईल. हा, हा. फाईट हे दोघांतच होणार आहे हा. आणि त्यामधून एक भारसाकडे निघणार. धन्यवाद. या इकडे. काय म्हणतो दादा? या. काय म्हणता काकू? काय चालू आहे? हा. बढिया आहे सगळं. म्हणजे कायचा प्रचार आहे? तुम्ही सांगा कायचा प्रचार करतात? आता मी काय सांगू बा मी कसा काय सांगू तुम्हाला प्रचार काय सांगू? आता मतदान आहे म्हणते येणाऱ्या 2 तारखेला. नाही आम्ही पंजाबवाले आहो. असं काय? हा, तर मग सांगा ना, मग सांगा काय लागते? कोण पाहिजे बा पंजा? हा? कोण पाहिजे? नाही नाही, तू आमचा माणूस आहे ना. हा ना. बाकीचे तुमचे माणसं नाही? बाकीचे नाहीत. माझ्या घरावर बोर्ड बाकी आहेत, ते एगर आपलेच हा. आहेत. मना कोणालेच करत नाही, अपक्षाचा आहे ना, पंखाही अपक्षाचा आहे. मना कोणालेच नाही. हा, हा. पण शेवटी मतदान देणं कोणाच्या हाती आहे. हा. त्यालाच माहित राहते. देऊ पाहते एक तर आपण पाहतो, हा, हा. बाकी काहीच नाही. काय मग म्हणतात सुधाकरजी भारसाकडे? आलते काय ना मग
हा. मग आलते ना. काय म्हणत त्या काय आश्वासन दिले? मतदान करा मग पंजाले 3. हा. मग? करायचं आहे ना. होईल यावेळेस बिलकुल. नगराध्यक्ष बनतील ते? त्याची गॅरंटी नाही सांगत. कोण गॅरंटी? बाकी पण आम्ही 3 मतदान करू, कारण की याच मोल्ल्याच्या भरोशावर गाव का आपण. हा आमचा मोल्ला आहे. बाकी आहेत ना तिकडे. हा. त्याला सगळे इकडे पाहिजे की नाही मतदान. आम्ही तर करू. हा. ते त्याच्या वाटा पूर्ण आहे त्या तिथपर्यंत मग कसं हा. असं आहे ना ते. प्रकाश भालसगळे जे घरचे जे आहेत ना नगराध्यक्ष हा, होते ते मागील काय? 5 वर्षात. ते काय ठेवत ना. हा. नाही प्रकाश भालसगळे हा, जे होते ते- ना 5 हा, हा, वर्षात, हा. तर त्यांना आपल्या प्रभागात काही विकास केलेला नाही काय? इकडे कोण आला होता प्रकाश पाटला तर पाहिजे नाही इकडे. आजपर्यंत नाही या रोड इकडेच नाही आला. ज्यावेळेस तो काँग्रेसमध्ये होता की नाही पंजाब, बस त्यावेळेस आलता तो. त्याला किती वर्ष झाली पूर आलता त्यावेळेस. त्याला झाले असतील 15 ते 20 मग वर्ष. त्याची बायको नाही थोडी नाही इकडे आला. नाही नाही. कोणीच नाही. कोणाला म्हटलंही नाही हम्म. की पायदार बा की मला काही द्या. अरे बापरे. नाही अजूनही नाही आजपर्यंत नाही. सुधाकर पाटील येतात. सुधाकर पाटील येतात. सुधाकर पाटील हमेशा येतात. हम्म. हा. तर माझ्या इकडे तर त्याची बोर्ड आहे, कमळची लावली त्यांनी. मला कोणाची लावा हा. काही म्हणा नाही. सांगणार बा यायले रे. चला मग ये. धन्यवाद आबा. काय म्हणते दादा? काही नाही. नमस्कार. येणाऱ्या 2 तारखेला आपल्या नगर परिषदेसाठी मतदान होणार आहे. हा हा. काय वाटते बा, कसा माहोल आहे एकंदरीत? माहोल तर आता असं वाटते मला की बा काँग्रेस आणि आपले मलिये प्रदीप मलिये हा, हा, यांच्यात जोरदार Fight आहे. फाईटची शक्यता वाटते. हा. भाजपचं तर इथं काही हा. असं अस्तित्व म्हणजे दर्यापूरमध्ये पुढे. दर्जापूर, हा, हा. कारण की प्रदीप मलिये हा जो उमेदवार आहे हा. हा शिंदे गटाचा आहे. हा. त्याचं नेतृत्व चांगलं हा. आहे. त्यानंतर त्यांचं जे कामकाज आहे हा. ते सर्व लोकांपर्यंत पोहोचते. हा. कोणतंही काम असो, दवाखान्याचं असो, कोणतंही असो, हा. त्या हिशोबानं त्यांना मतदान चांगलं होणार आहे. हम्म. आणि त्यांचं असं एक समाज नाही आहे की त्या समाजात मतदान नाही आहे म्हणून. हा. तो बौद्ध असो, मुस्लिम असो, हम्म. हिंदू असो, सर्व समाजात त्यांचं मतदान हम्म. चांगल्या प्रमाणात होईल. या प्रभागामध्ये कोणते असे कामं आहेत जे अद्यापही झालेले नाही आहे असं वाटतं? आता विकासाचे कामं म्हटलं तर दुसरा विकासच कोणता? हम्म. नाल्या हम्म. आणि रोड रस्ते बरोबर. हा. हम्म. आणि लाईट हम्म. या 3 कामाशिवाय विकासच नाही आहे कोणता. हम्म. ते घरं तर ते घरकुलमध्ये सगळे भेटूनच गेले, हा. त्याचा तर काही वादाच नाही. बरोबर. बाकी काही विकास नाही आहे. काय वाटतं खरंच हे जे दर्यापूर नगर परिषदेमधील जे मतदार आहेत हा. ते खरंच विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करून राहिले की जसं लोकसभेमधलं वारं असते, विधानसभेमधलं जे नाही, वारं नाही, असते, नाही, जे नाही. मोठे मोठे मुद्दे असतात नाही त्या नाही मुद्द्यावरच नाही हे नाही, मतदान- त्या मुद्द्यांचं या लोकांना काही घेणं देणं नाही. हम्म. हे जे निवडणूक आहे नगर परिषदची, हम्म. हे माणसावर आहे. हम्म. हे पक्षावर निवडणूक होत नाही. हम्म. आणि कसं आहे, हे वार्डाचं काम असल्यामुळे हा. जिथं स्थानिक लेवलचा जो उमेदवार हा. आहे हा. तो काम करू शकेल, हा. त्याला खाण्याची काही गरज नाही आहे, हम्म. अशी व्यक्ती आम्ही निवडून देणार. काय वाटतं बा असं हे काम झालंच पाहिजे या दर्यापूर नगर परिषदेमध्ये, असं एखादं काम पेंडिंग आहे काय? पेंटिंगचा तर काही विषयच नाही आहे ना त्याच्यात. इथं बॉडी खाली किती 25 मेंबराची हा. आहे. या 25 मेंबरापैकी 24 मेंबर कधी काँग्रेसचे असले हम्म. आणि एक नगराध्यक्ष सीट जर भाजपची असली हम्म. तर त्या कामात स्थगिती राहीनच. हम्म. तुम्हाला द्यायचं असेल तर पूर्ण बॉडी द्या आणि नगराध्यक्ष द्या, हा. तो कोणीही पक्षाचा असो. म्हणजे कोणत्याही एका पक्षाला तुम्ही पूर्णपणे बहुमत देऊन पूर्ण- द्या, हा. तेव्हाच कामं होईल. त्यावेळेस टोटल आपल्या इथले जे रखडलेले कामात हा. जे काही असतील हम्म. ते पूर्ण होतील. चालेल. धन्यवाद दादा. येणाऱ्या 2 तारखेला नगर परिषदचं निवडणुकीचं मतदान होणार आहे. काय वाटते, काय समस्या एकंदरीत आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये आहेत की त्या बेसवर तुम्ही मतदान करणार आहात? मतलब मेन गोष्ट आम्ही समस्यावरच करणार आहोत, कारण की आम्ही पाहिलं आहे जे 2017 मध्ये निवडणूक झाली होती, त्या 2017च्या निवडणुकीमध्ये ते मतलब आमदाराच्या पत्नी भारसाकडे ताई त्या निवडून आल्या, पण त्यांनी निवडून आल्यावर त्या दर्यापुराचा उलचा विकास करायला नाही आहे. ते कधी कोणाला भेटेल नाही आले, कधी कोणी त्याच्यावर घेऊन नाही गेले. मेन गोष्ट असं वाटते की आपण पाहतो सध्याची परिस्थिती की बीजेपी सरकार देशाचं वाटोळं करणार आहे. त्याच कारणाने आम्हाला बीजेपी सरकारला मतदान करायचं नाही आहे. मेन गोष्ट विकास होणारच नाही या गोष्टीला, म्हणून जेणेकरून आम्ही यावर्षी काँग्रेसला वोटिंग करणार आहोत. आमच्या मंदाताई भारसाकडे मंदाताई भारसाकडे. आणि जे आहे सुधाकर भाऊ भारसाकडे आहेत हे आमच्या कॉन्टॅक्टमध्ये सर्वात जास्त राहतात. जे मुस्लिम बांधव झाले, हिंदू बांधव झाले, बौद्ध बांधव झाले, या सर्व ते संघ घेऊन चालणार आहेत. कधी आम्ही याच्यापाशी काही गेलो कोणती गोष्ट घेऊन तर साधा आम्हाला अशी मदत पाहिजे तर ते तात्काळमध्ये मदत करतात आम्हाला. म्हणून आमचं जे दर्यापूरचा विकास आहे हे फक्त काँग्रेस सरकार करू शकते. आता वर जर आपण पाहिलं तर वरही बीजेपीचं सरकार आहे, हा. खाली राज्यातही बीजेपीचं सरकार आहे. मग आता जर हे आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये समजा काँग्रेसचा उमेदवार नगराध्यक्ष बनला, हां काय वाटते, निधी भेटणार आहे का मग आपल्या दर्यापूर? हो, निधी भेटते ना, कारण की प्रत्येक तालुक्याले, प्रत्येक गावाले, प्रत्येक शहराले निधी ठरवून असतो. तो केंद्र सरकार असो की राज्य सरकार असो, तो निधी देतेच. त्यासाठी बीजेपी सरकार पण निधी देणारच आहे, कारण की त्याला पण विकासच करायचा आहे. फक्त आपलं म्हणणं असं आहे की हे बीजेपी सरकार आहे, हे सरकार नाही का देशाचं नुकसान करत आहे. कारण
म्हणजे वरचे जे मुद्दे आहेत त्यावरच आधारित तुम्ही यावेळेस नगर परिषदेमध्ये मतदान करणार आहे हो की स्थानिक मुद्दे आहेत मी स्थानिक मुद्द्यावर आणि वरच्या मुद्द्यावर. वरच्या मुद्दे यावेळेस तुम्ही काँग्रेस सोबत जाणार आहे किंवा काँग्रेसला मतदान करणार आहे? नाही, जे माझं वोटिंग आहे वरचं ते काँग्रेसला जाणार आहे, म्हणजे खालचं जे वोटिंग आहे ते वंचित बहुजन आघाडीला जाणार आहे. म्हणजे नगरसेवक पदाचे जे उमेदवार आहेत तुमच्या प्रभागातले त्यांना तुम्ही मतदान करणार आहे आणि वर नगराध्यक्ष म्हणून आपल्या मंदिरातही बाहेर साकडे जावं. त्यांचा पॅनल समजा नाही आला नगराध्यक्ष बनला तर मग काय फायदा होईल का? नाही, आम्हाला भरोसा आहे, आम्ही त्याच्याशी जाऊ शकतो, आमच्या समस्या सांगू शकतो. आणि मला असं वाटते की ती दर्यापुराचा विकास करतात. मागच्या वर्षी पाहिलं होतं याच्या पहिल्या निवडणुकीमध्ये सुधाकर भाऊ भारसाकळे ते काहीतरी 62 वोटांना पडले होते आणि ते 62 वोटांना पडल्यामुळे त्या दर्यापुराचा उलचा विकास नाही झाला. म्हणजे यावेळेस तुम्हाला विश्वास आहे की सुधाकर भातसाकडे यांच्या ज्या पत्नी आहेत नगराध्यक्ष त्या बनतील यावेळेस? हो, 100% बनणार आहे. धन्यवाद। आने वाले 2 तारीख को अपने नगर परिषद का मतदान होने वाला है, किस बेस के आधार पर तुम इस बार मतदान करने वाले? मतदान किस बेस के आधार पे करने वाले हैं? यानी क्या मुद्दा है तुम्हारा मतलब? मुद्दा बोले तो अभी तो जो सुविचार दिए इन्होंने सबके सुविचार पढ़ रहे हैं हम। ललित भाषाकड़े का भी हमने सुविचार पढ़ा, प्रकाश पाटिल भाषाकड़े जो उनकी है उन्होंने जो दिए उनका भी सुविचार पढ़ा, सुधाकर पाटिल भाषाकड़े का भी सुविचार पढ़ा। अभी दोनों के सुविचार तो सभी देते हैं, आश्वासन तो सभी देते हैं। आश्वासन ऐसा नहीं देते, आश्वासन तो सुधाकर पाटिल भाषाकड़े देते, प्रकाश पाटिल भाषाकड़े देते। अपना काम है जैसे गाँव के हिसाब से तालुक के बापू जो रहते वो तालुक के हिसाब से बाबली भरोसा दरिया पूजा 3 भाग है, 3 भाग जैसे बाबली है, जैसे बाबली में ऐसा है जैसा इससे पहले हम सुधाकर प्रकाश पाटिल भाषा के साथ में भी रहे, उन्होंने विकास किया, ऐसा नहीं विकास किया। जो विकास करना था उनको वो भी विकास उन्होंने किए। तो कुछ विकास जो मेन रहते हैं वो छूट जाने के बाद में लोगों की उसमें नाराजगी आती है। जैसे भरोसा कब्रस्तान है, बाबली का कब्रस्तान है, कुछ लोगों की इसमें नाराजगी है, जैसे तुम देवस्थान की तरफ ध्यान नहीं देते। तो अभी हमको प्रकाश पटेल ने सुधाकर पटेल ने आश्वासन दिए जैसा कि इस बार अगर हम आ गए, इस बार जैसा अगर हम आगे बोले तो तुम्हारा एक जो काम है वो रहेगा ये हम पूरा कर देंगे, हम वादा करते हैं। जैसे ये वादा उन्होंने हमसे लिए। भाजपा के जो राज्यसभा खासदार है ना अनिल बुंडेली उन्होंने 2 करोड़ मेरा ख्याल है अभी नहीं, मैंने कल रात में जो सलीम सेठ अपने घानी वाले उनके मुंह से मैंने 10 करोड़ रुपए का सुना रात में। उन्होंने जो बोले सलीम भाई घानी वाले अपने, अभी 2 महीने पहले उनका भाजपा में प्रवेश हुआ। रात में उनकी मैंने मीटिंग टाटा नगर बाबली में जो उनकी मीटिंग हुई सलीम भाई घानी वाले की, रात में उन्होंने उनके भाषण में बोला है 10 करोड़ रुपए का ऐसा बोले मैंने काम लाया, बोले नई पद पर होने के बाद में भी लाया तो हमको तो नहीं दिखा कहाँ लाया। हमको तो ये भी नहीं मालूम कि बाबली के कब्रस्तान में पैसे लगे कि नहीं लगे, बड़ों से कब्रस्तान में पैसे लगे, हमको नहीं पता है। जैसे भूमि पूजन होता काम होता है उसका तो मालूम पड़ता ना अपने को कि आज ये काम का भूमि पूजन है करके, ये मालूम पड़ता ना अपने को कि आज ये काम जैसे ये रोड का भूमि पूजन करना है, यहाँ तो बोर्ड लगेगा, लोग जमा होंगे, भूमि पूजन होगा, तभी मालूम पड़ेगा कि यहाँ का भूमि पूजन हुआ। सलीम भाई जैसे घानी वाले ने जो बोला इसकी बात से हम ये बात से सहमत है, हमको मालूम नहीं। तो अभी क्या विचार क्या है? विचार जैसे हमारा अभी एक ही है कि सुधाकर पटेल भाषाकड़े को चुन के लाना है और गांव का विकास करना है। अभी जो भी महाविकास आघाड़ी है राज्य में अपने उसमें शरद पवार जी है, हाँ, कांग्रेस है, उसके बाद में उद्धव बाला साहब ठाकरे है। ठीक है, ये तीनों के भी कैंडिडेट अभी नगराध्यक्ष पद के लिए खड़े हैं। ये जो वोटों का जो एक अपन यूनाइट बोलते हैं यूनाइट वो कहाँ तो भी सेपरेट हुआ है इस बार, यानी नगराध्यक्ष के लिए उबाटा का भी उम्मीदवार खड़ा है, उतारी पे भी उम्मीदवार खड़ा है और इधर कांग्रेस का भी उम्मीदवार देखो मेरे को तो ऐसा लगता है अभी भाजपा दूर दूर तक भी नहीं है नगर अध्यक्ष के रेस के अंदर, भाजपा दूर दूर तक की भी नहीं। अभी जो फाइट होने वाली है ये तो मेरे को ऐसा लग रहा है प्रदीप मल्ली और सुधाकर पटेल दोनों के बीच में फाइट होंगी। भाजपा को कोई अभी बोलबाला खत्म हो गया, उन्होंने इससे पहले 5 साल जो झांसे दिए लोगों को, जो फसलूक करे उन्होंने, अब उनका झांसे में लोग आने वाले है ही नहीं, अब लोग जागरूक हो गए। तो अभी इस बार तुमने मन बना लिया है कि नहीं, कांग्रेस? इस बार तो हमने पूरा पक्का मन बना लिया। इससे पहले हम ललित भाषा के साथ में हम खुद घूमे, उनके लिए बहुत मेहनत करे हमने। तो अभी तुमको इनके साथ में जाना है? अभी आपको सुधाकर पटेल क्या भाषा बोलते भैया, क्या है, तुमने क्या सोचा है अभी? हमने तो सोचा है हमारे गांव में जो इलेक्शन होता है ना उसमें बीजेपी देखी जाती, ना कांग्रेस देखी जाती, ना राष्ट्रवादी देखी जाती, ना उसमें और कोई पार्टियां है वो देखे जाते। जो भी इलेक्शन होता है नगर पालिका का बोलो, विधानसभा बोलो या लोकसभा बोलो, तो कुछ लोग बोलते बीजेपी ऐसी है, बीजेपी वैसी है। अभी सरकार से तो नीचे से ऊपर लागू पूरी बीजेपी की है, बरोबर। तो हमारे हिसाब से तो जो हमारे प्रकाश बाल साकड़े हैं तो उनके जो घर के लोग हैं वही अध्यक्ष रहेंगे, ऐसा हमारा ये है। यानी तुम्हारा मन है कि उनके साथ जाने का? अरे सरकारी उनके ऊपर से नीचे लगू, अब ये आ भी गए तो क्या करेंगे ये बताओ। यानी निधि की कमतरता निधि की कमतरता, प्रकाश पटेल ने जो काम करे बाबली बनोसा दरियापुर अकोट चमका दिए उन्होंने, कभी जातिवाद झगड़ा नहीं होने दिया। यानी तुम्हारा विषय ऐसा है, तुम्हारा सोचने का नजरिया ऐसा है कि जो ऊपर के जो मुद्दे वो अलग है, नीचे के जो मुद्दे वो अलग है। हाँ। यहाँ के जो उम्मीदवार है पिछले वाले नगर अध्यक्ष जो रहे हैं या फिर अभी के आकोट के जो आमदार है, हाँ उनका जो काम है वो सीधे तरह से चालू है दरियापुर में। चालू है हमारे प्रकाश भार साकड़े का काम, वो यहाँ नहीं भी रहे तो काम कर सकते हो। अभी भैया ने बताया कि भाई कब्रिस्तान का जो काम है वो अधूरा रहा है, अब या वो फिर वो शादी खाने का जो एक विषय आया है बीच में वो भी अधूरा है। क्या लगता है आपको कि ये विषयों को कभी वो सुन पाएंगे या फिर कर पाएंगे? सुन पाएंगे। अगर अपन उनके कने जाएंगे और बोलेंगे दुख बताएंगे तो उसकी दवा तो मिलना ही है ना। जैसे अपनी तबीयत खराब होती है तो अपने को डॉक्टर कने जाएंगे और अपन डॉक्टर को बताएंगे कि सर मेरा ऐसा ऐसा ये है,
तो डॉक्टर उस हिसाब से इंजेक्शन लगाएगा, दवा देगा। तो ये जो विषय है कब्रिस्तान का, ये इससे पहले उनके साथ में चर्चा हुई क्या इस विषय में? ये तो बात मुझे मालूम नहीं, हाँ, चर्चा नहीं हुई उनके साथ में, ये बात मुझे मालूम इसलिए नहीं उसका है। हल नहीं निकला। हाँ हाँ हाँ, नहीं जैसा उनके जैसा घर के लोग हैं, हाँ ठीक है, फिर भी वो जैसा उनका जो हेड है हाँ वो तो आमदार साहब ही है, भाषागड़े साहब ही है, प्रकाश जी। तो कभी आप नगर अध्यक्ष के पास में गए नहीं क्या, ये पूछ रहा हूँ मैं। अब हमारा तो जाने का काम गिरा नहीं है, हाँ। और ना हम गए भी नहीं, हमारा जाने का काम गिरा नहीं, हम नहीं, गए भी लेकिन ये समाज का काम है, अगर आप किसी को अपना जो मत है वो बता रहे, जैसा अपने समाज के लोगों को बता रहे कि हाँ। भाई ये अपने काम का आदमी है, तो उनकी जो समस्या है जैसा, वो भी तुम्हारा काम है कि वहां तक के पहुंचाने का। देखो, जो समझदार इंसान रहता उसको समझाने की गरज नहीं रहती, बरोबर। नीचे सरकार किसकी है, ऊपर केंद्र में सरकार किसकी है, नीति कौन लाएगा, काम कौन करेगा, ये समझकर अपना वोटिंग वाया नहीं जाने देने चाहिए, और मेरे हिसाब से तो कमल को चमकाना चाहिए। धन्यवाद। क्या बोलते हैं भैया, बोलिए ना, क्या समस्या है? समस्या हमारी समस्या क्या है, प्रकाश बाबू जो आदमी था हमारे दरियापुर के अंदर, वो बहुत प्यारा आदमी था, विकास बहुत अच्छा करा वो आदमी ने हमारे यहाँ दरियापुर के अंदर। अब सभी हमने आमदार वो यहाँ से जाने के बाद में हर्षुल को चुन के लाए, उन्हें काम नहीं करा। उसके बाद में तुम्हारा पायलट क्या नाम है उसका, हर्षुल को चुन के लाया। उसके बाद में तुम्हारा अंजन गाँव का, नहीं बीजेपी का पहला रमेश बुंदेले, हाँ, उन्हें भी हमारा कुछ विकास करा नहीं। 33-34 साल से टाटा नगर का विकास है, टाटा में तुम जाके देखो वहाँ पर अभी इतने गड्ढे गिरे गए, कोई वहाँ का विकास नहीं कर रहा। हमने कांग्रेस के बलवंत भाऊ को चुन के लाया, उन्हें भी कुछ नहीं करा। अभी खाददारी में लाया, उन्हें भी कुछ नहीं करा, आगे भी नहीं देख रहा वहाँ पर। ये टाटा वाले कैसे हाथ मजदूरी वाले लोग हैं बेचारे, मुद्दे उनके जैसा अलग अलग है। अब ये लोगों को अपने क्या उनका ठेका उठा के रख देगा, उनको चुन के देना, काम कुछ करना नहीं दरियापुर के अंदर। हाँ, जो दिल के अंदर बढ़ जाता, पब्लिक को पैसा दिला तो कुछ नहीं होना, पब्लिक को क्या होना, फकत काम होना, काम मोहब्बत। पब्लिक पैसा नहीं मांगता, गरीब बेचारा 200 रुपये कमाएगा पेट भरेगा, गरीब 200 रुपये कमाएगा पेट भरेगा। बाकी कैसा है, जैसा तुम अगर से तुम्हारे को चुन के लाने के बाद में तुम आके भी नहीं देखेंगे, काम भी नहीं करेंगे, तो क्या क्या उसका उपाय क्या होगा? बस ये हमारे अल्लाह बाकी कुछ नहीं। अपने जो नेतृत्व करने वाले जो लोग रहते हैं, अपने समझ लो नगर सेवक है, हाँ, यहाँ पे 2 नगर सेवक है कि 3 नगर सेवक है? यहाँ पर नगर सेवक तो हमारे दो इधर है, नहीं, इधर बाबली है। बाबली दो। तो ये जो नगर सेवक रहते हैं नीचे वाले, हाँ। ये तुम्हारी बात या फिर ये प्रभाग की जो की समस्या है, ये ऊपर तक के नहीं पहुंचाते क्या? वो पहुंचाते, इसमें कैसा रहता क्या, देखो ऊपर की जो बड़ी भी बैठक किसकी है, बीजेपी की। हाँ, ऊपर बोले तो नगर अध्यक्ष के पास में, नगर अध्यक्ष के पास में अब इनका काम है, मेंबर जो हमारे नगर सेवक है, जो इन्होंने नहीं पहुंचाया भगवान को मालूम। तो हमारी तो समस्या हम किसको देंगे, मेंबर को देंगे ना, तो हम डायरेक्ट थोड़ी जाएंगे अध्यक्ष के पास में, जो भी काम रहेगा उसके लिए हमारा। नगर सेवक भी रहते हैं ना, भाई तुम्हारी बात जो है, तुम्हारे प्रभाग की जो समस्या है वो नगर अध्यक्ष के पास में पहुंचाए, वो हाँ, ये उनका काम रहता है। तो इस बार क्या मन बनाया था? हमारे यहाँ अभी तो देखो बेचारे अभी ना कोई पद पर है ना कुछ, गुड्डू पटेल हमारे यहाँ है, वो बेचारे बहुत अच्छा काम कर रहे हैं यानी तुतारी वाले। हाँ, तो राष्ट्रवादी तुतारी शरद पवार गट के हाँ। उन्होंने टाटा नगर का भी प्रस्ताव भेज दिए। हमारा जो कब्रस्तान का भी पुल का सैंक्शन हुआ, ये दरगाह के पुल का, वो भी वहाँ का भी पुल का डाल दिया उन्होंने। अन्य नए पद पर रहने के आदमी को आदमी काम कर, ऐसे आदमी जब काम करेंगे तो फिर आदमी तो दिन में बैठेगा ना उनके लिए, वो हमारे दिन में बैठ रहा ना आदमी। अब इनको लाके क्या करते, आते टाइम पर हमारे को हाथ पाँव जोड़ते, वोट मांगते हैं, इनके सीटा निकल गए। तो तुमने इस बार मन बनाया कि गुड्डू पटेल के साथ में जाने का? गुड्डू पटेल के साथ में तो है ना, वो तो है ना, उसका तो कोई चीज नहीं यानी है। उनके साथ में जाने का, क्योंकि वो व्यक्ति जो है अपने दरियापुर का अच्छा विकास कर सकता है। हाँ, विकास कर सकता है गुड्डू पटेल। धन्यवाद, धन्यवाद। हाँ, क्या बोलते चाचा, बढ़िया है? बढ़िया बढ़िया। हाँ, क्या लगता है तुम्हारे को भाई? क्योंकि ये जो सियासत रहती ना, इस पे बोलना चाहिए, क्योंकि आगे वाले को समझना कि भाई ये नागरिक को क्या होना, यहाँ के ये प्रभाग के लोगों को क्या होना असलियत में। तुम आप हमारी बात जब रखेंगे तभी वो समझेगा ना आगे वाला। अभी तक ये अपने बीजेपी की नगर परिषद में सत्ता थी, काम कुछ हुए नहीं विकास के माध्यम से। और वो काम की विकास का ये मकसद है कि अभी खासदार भी कांग्रेस का है, महायुति के सरकार में अंदर भी अपन ने एक महाविकास आघाड़ी का अंदर भी दिए। अभी अगर कांग्रेस में अगर सुधाकर पटेल को अगर चुन के देते तो काम की आशा और बढ़ सकती है। सुधाकर पटेल को अगर चुन के दिए तो काम की आशा बढ़ सकती है। अगर दूसरा कैंडिडेट चुन के दिए तो काम में ज्यादा खिंचातानी होगी। हाँ, क्योंकि खासदार भी कांग्रेस का है और ये अंदर भी मिली भगत का है, यूटी सरकार का बनाई हुई है, महाविकास आघाड़ी का। तो इस हिसाब से काम की आशा कुछ बन सकती है। तो अपने को तो कांग्रेस को देना है। इस बार क्या समस्या क्या है अपने समस्या है? तो काम हर जगह का काम हुआ है, सिर्फ टाटा नगर का डेवलपमेंट बाकी है, क्योंकि वहाँ पर 35 साल से बहुत कचरे में लोग पड़े हुए हैं, वहाँ कोई देखता नहीं। हमने हर बार इलेक्शन में देखा कि ये जो प्रभाग है इसका कहीं तो भी यूनाइट वोटिंग नगर अध्यक्ष के लिए जाता है, यानी इसका बहुत बड़ा प्रभाव है टाटा नगर का ये जो प्रभाग है तो इसका। लेकिन यही जो प्रभाग है ये सबसे दुर्लक्षित प्रभाग है, अनडेवलप प्रभाग है ये। हाँ, इसको बस ऐसी डालती है, बस वोट ले लेना, बस काम ही नहीं करना। अभी 5 साल में तो अभी 5 साल से भी ज्यादा हो रहे, 9 साल की जगह होती आ रही है, अभी तक के कोई काम का कोई दिखा ही नहीं। तो तुमने इस बार मन बना लिया कि सुधाकर पाटिल बिल्कुल जाने का है और ये अपने प्रभाग का अपने नगर परिषद का विकास कर सकते, वही कर सकते, बाकी नहीं कर सकते वो, क्योंकि कांग्रेस का
खासदार भी कांग्रेस का है और आघाड़ी का अंदर भी है, आघाड़ी का अंदर है, तो काम की दोनों का जो ये निधि है निधि है। अपने दरियापुर नगर परिषद को मिल सकता है। मिल सकता अपने दरियापुर नगर परिषद का टाटा नगर का विकास हो सकता हो सकता है। धन्यवाद। कौन सा टेलर? ये है क्या बाबू? उम्मीदवार है क्या? नहीं साधारण नाम नीचे बहुत हाइट होगी। अपने दरियापुर का अभी 2 तारीख को वोटिंग होने वाला है। क्या मेन समस्या है अपने दरियापुर की और अपने प्रभाग की? यहाँ पर समस्या है जैसा रोड की, हाँ। नाली की। हाँ। तो ये समस्या ऐसी है कि जैसा प्रकाश बाबू के टाइम पर ये समस्या पूरी हुई थी, उस टाइम से लेके जैसा अभी तक के यहाँ पे कोई विकास हुआ नहीं। तो जैसा अब जो है प्रकाश बाबू आने के बाद यहाँ पे उनकी मिसिस, हाँ। वो समस्या पूरी हो जाएगी। यानी फिर से अपने को जो पिछले 5 साल में बीजेपी की जो सत्ता थी जी। वो इस बार अपने को दरियापुर में पुनः लाना है। पूर्ण लाना है, क्योंकि वो सत्ता में बैठी हुई पार्टी है और वही विकास कर सकती है। तो ऐसा लगता है। हर समाज के लोग बोलते हैं, जैसा पार्टी का विषय अलग है, हाँ। लेकिन प्रकाश पाटिल भारसाकड़े जो है ये हर समाज के लोगों को लेकर चलते चलते यहाँ कोई जात भाव जातिवाद काम नहीं है। और दूसरी मेन बात ये है कि जैसा अकोट के अंदर भी हो गए, तो आप देख सकते हैं कि वहाँ पे अभी रोड का काम चालू है, नाली का काम चालू है। तो वह जैसा एक शख्स ऐसा है जो विकास कर सकता। हाँ, दूसरे जो है सिर्फ क्या है, वादे करते, वोटिंग लेते और गायब हो जाते। हाँ, ये प्रकाश वो ऐसे है दरियापुर के अंदर के जैसा अपन इनके यहाँ कभी भी जा सकते हैं कोई भी समस्या के लिए, तो अपनी वहाँ बात पूरी हो सकती है। अपने प्रभाग की जो समस्या है उसको लेके अभी कुछ चर्चा हुई होंगी, कई मीटिंग हुई होंगी, तुमने क्या समस्या उनके सामने रखे है कि अपने प्रभाग की? अभी ये जो कमेटी के अंदर जो अपने गरपुर जो है, हाँ। तो गरीबों के जैसे हम मुस्लिम वार्ड के अंदर जो है गरपुर नहीं आए, तो अभी हमने उनसे वो बात की कि भाई पीयर कार्ड गरपुर, तो उन्होंने हमको बात की हमसे। मैं जैसा घुमा हूँ ये प्रभाग में, तो लोगों ने कहा कि भाई हमारे इधर जो कब्रिस्तान का जो रास्ता है वो ठीक ठाक नहीं है। उसके बाद में वो शादी करने का जो विषय है वो भी बताया कुछ लोगों ने। तो आप हाँ, गरीबों के जो है मसले है कि कैसा है, कोई हॉल का भाड़ा नहीं दे सकता। 30-35 हजार रुपये हॉल का भाड़ा है, तो कोई ये चाहता है कि जैसा भी हम लोगों की परेशानी है कि जैसा हॉल बन जाए गरीबों के लिए, तो गरीब के लिए वो बहुत बड़ा काम हो जाएगा। और दूसरी बात ये है कि जैसा अपना जो कब्रस्तान है, मुस्लिम कब्रस्तान, उसको रास्ता नहीं है, तो उसका पुलिया का काम हो जाएगा। तो आपने कुछ लेखी लिया क्या उनसे, कि सिर्फ आश्वासन? नहीं, उन्होंने जबान दी है और उनके जबान के अंदर ही वो पावर है कि वो उन्होंने जबान दी है, तो समझो वो लिखित हो गया। मैंने भाई साहब को अभी पिछली बार पूछा था, अभी पूछा एक सवाल कि भाई जब पिछली बार ये 5 साल सत्ता में थे तब इनसे ये जो समस्या है ये बताई नहीं गई, कि शेयर नहीं की गई क्या? किसके पहले? इससे 5 साल के पहले इनके जो मिसेस थी ना, नगर अध्यक्ष नलिनताई भारसाकड़े, तो ये जो समस्या है कब्रिस्तान, नहीं उस टाइम पे उनसे इस बात से कोई चर्चा हुई थी नहीं। तो अब इलेक्शन आए तब ये सब काम दिखने लगे, तो अब उनसे बात करें। तो आपको लगता है कि इस बार भी एक बार चांस देना चाहिए? देना चाहिए। धन्यवाद। क्या बोलते चाचा, बोलेंगे नहीं कुछ, लेकिन मतदान करेंगे ना? चलो धन्यवाद। भाई खड़ा जब उम्मीदवार हमारा भाई खड़े आएगा ना सुन के, अहमद खान पठान और बाइक बढ़िया सब। जो भी समस्या है बोलते हैं, शादी खाने की है। हमारे शादी खाना है और हमारे यहाँ जैसा ये है नदी कने एक मैदान है, उस हिसाब से वहाँ का देखेंगे आप शादी खाना कुछ करके। विश्वास है विश्वास है, नगर अध्यक्ष पद के जो उम्मीदवार है नलिनी भारसाकड़े, हाँ जी, इस बार चुनकर आएंगे पक्का, पूरा वादा है। इस बार तुतारी वाला भी खड़ा है, इस बार वो अब रहने वाले तो रहेंगे इतना भैया। वोटों का जो बंटवारा होगा, हमारा बंटवारा नहीं होगा, नहीं होगा, नहीं होगा, एक तरफा गिरेंगे हमारे वोट। विश्वास है, फुल विश्वास है। चलो धन्यवाद। क्या बोलते भैया, बोलेंगे कुछ? नहीं क्या मतदान करेंगे ना? लेकिन मतदान भले करेंगे। कर देना। 2 तारीख को कितने बजे जाएंगे? सुबह में 7 बजे जाएंगे हम। 7 बजे चल जाएंगे। हाँ। चलो अच्छा है। क्या है, क्या मुद्दा इस बार? बस मुद्दे तो बस बीजेपी का रंग दिख रहा है, इसके साथ कुछ नहीं दिख रहा। रंग दिख रहे हैं? हाँ, तो तुमको भी रंगाना है क्या उनको? बिल्कुल, क्यों नहीं, क्यों रंगाना है? कोई काम गलत ही नहीं हो रहा, अच्छा हो रहा, क्या काम सही हुआ? बहुत से काम सही हो रहे हैं, कौन से? जो भी रोड के हो गए, बाकी योजना के हैं, सारे काम अच्छे ही हो रहे हैं, गलत तो ही नहीं रहे। ये शादी खाने का प्रॉब्लम है बोलते हैं, उसके बाद में ये जो अपने कब्रिस्तान का रास्ता है, ये समस्या है बोलते हैं। है तो सही, कराएंगे उनसे, कराएंगे, आश्वासन दिया हुआ है उनका, प्रकाश पटेल का, कराने का बोला हुआ है उनको। इस बार तुतारी वाला उम्मीदवार भी खड़ा है, उबाटा वाला भी उम्मीदवार खड़ा है। अब देखेंगे जिसका रंग रहेगा वो आएगा, जिसका रंग रहेगा वो आएगा। लेकिन तुम किधर जाएंगे? बीजेपी की तरफ। बीजेपी। धन्यवाद। भविष्य बदलू शकते, विकासाला संधी द्या, प्रामाणिकपणाला साथ द्या। हमारे इधर आ जाओ। क्या बोलते हैं? इधर आगे आ जाओ। हमारे अहमद अभी सब गुजारिश है, हाँ, जोर से सब गुजारिश है हाँ।
सर हमें सब महामंडल की वजह से हाँ। वो चुन के आएंगे पंजे की तरफ से। नगर अध्यक्ष कौन होना नगर- तुम्हारे को? हाँ। नगर अध्यक्ष कौन अध्यक्ष सुधाकर पटेल होना हमारे को। होना? सुधाकर पटेल होना? हाँ क्यों होना? हाँ, क्योंकि मैं उनको मानता हूँ हाँ। और इनको सब सीटा मेरे को पंजे के होना। सब सीटा होना तुम्हारे को? क्या विकास के मुद्दे क्या है अपने, क्या होना अपने को? मुद्दे का विकास जो समझो मांगेंगे तो हमारे को देंगे। देंगे? हाँ। विश्वास है तुम्हारे को आएंगे वो? हाँ चलो धन्यवाद। हाँ चाय बना रहे क्या? हाँ। वो चाय बनाने वाला एक देश का प्रधानमंत्री भी है बोलते हैं। सब किस्मतों की बात है अपने वो ऑटो रिक्शा वाला उप मुख्यमंत्री है। वो सब भगवान की तरफ से तुम खड़े नहीं रहेंगे कभी? नहीं। क्यों? अरे अपन क्या गरीब आदमी खड़े रहेंगे यहाँ। अभी इस बार 2 तारीख को मतदान होने वाला है। क्या लगता है क्या मुद्दे है मतदान के? अब देख लो, ऐसा है कि मैं तो जैसा कुछ बता ही नहीं सकता क्योंकि मैं हूँ यहाँ 24 घंटे। हाँ, सब चर्चा और- यहाँ से होंगी। हर जो मंत्री है बड़े भी, हाँ। तो वो सब बिल्कुल यहाँ एंट्री मार रहे, चाय पी रहे और जा रहे। हाँ। तो उस पर से अभी तो कुछ पता नहीं, नहीं यहाँ पे बैठे हुए जो ग्राहक है या फिर नेता है, पदाधिकारी है, वो चर्चा करते होंगे कि भाई ऐसा होगा इस बार, ऐसा होगा। वो चर्चा करते, लेकिन कैसा है ये मराबा है, यहाँ हर कोई आके बैठता और उसको चाय मैं मेरे तरफ से पिलाता हूँ। बड़े नेता को हमारे भाई बनी थे वो साहब। हाँ, अभी बीच में हमारे ये भी आए थे, क्या बोलते थे, वारिस का बढ़ांगन, साजिद का बढ़ान। आज सुबह एंट्री हमारे खासदार साहब बलवंत भगवान खड़े, ऐसा क्या? उसके बाद में सुधाकर भाऊ यानी हर आदमी जो बड़ा है यहाँ पे आके जाता है। हाँ, गरीब से अपने तो मिलता, अपने हाई क्या हो। वो क्या चाय बोलते पानी हवा पी- क्या बोलती है? होता तो अभी बता ही नहीं सकते, अब 3 को बताएंगे क्या। लेकिन मतदान करेंगे। मतदान तो करना ही है ना भाई, वो तो अपना हक है ना। मुद्दे क्या है? अपना मुद्दा कुछ ही नहीं। अरे मुद्दा बोले तो कब्रिस्तान का रास्ता है बोलते हैं, शादी खाना है, जो सामान्य लोग है बोलते नहीं, हैं वो उनको आप शादी करना- पॉलिटिकल लोगों से पूछो। हाँ, हाँ। लेकिन तुम्हारा विषय है मतदान करेंगे। बिल्कुल, वो तो चलो धन्यवाद. आपल्या दर्यापूर नगर परिषदेचं मतदान पार पडणार आहे. काय मुद्दा आहे आणि दिमागामध्ये काय विचार आहे की बा यावेळेस या उमेदवाराला आपण कुठेतरी निवडून आणावं? निवडून आणावं बरोबर आहे आपली गोष्ट, पण गावचा विकास करणारे जे व्यक्ती आहेत याच्या अगोदर इथे काँग्रेस पक्ष इथं आले, त्यांनी भरपूर सहकार्य केलं, चांगलं योगदान केलं, तसेच कार्य केले पाहिजेत. आमची अपेक्षा हेच आहे की जो कोणी व्यक्ती आलाही तर त्यानं कार्य केलं पाहिजे, दर्यापुराचा विकास केला पाहिजे. नेहमी ते पन्न्यावरती विश्वास, पन्न्या जे गावात जास्त राहतात तिथे साफ करायला येत नाही, नाल्या होतात, जाम होतात, त्याच्यावर जास्त जोर केलं पाहिजे नगरपालिकेने, तिथे बंद करावं, असा काही ठोक विचार केला पाहिजे. हा झाला तुमचा विचार की बा नेत्यानं असं केलं पाहिजे. हा, त्याच्या प्रत्यक्षात असं होते काय? असं करतात काय? करतात आमच्या इथं भावनिक करतात, पण जे काँग्रेसचे जे मेंबर आहेत ते सर्वात चांगले आहेत आणि मी तो म्हणतो 100% निवडून येतील अशी अपेक्षा आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहे यावेळेस मंदाकिनी भारसाकडे. हा, काय वाटतं यावेळेस येतील त्या निवडून? 100% शंकाच नाही त्याच्यात नाही, कारण त्यांनी विकासच चांगला केला आहे अगोदर. येतीलच, म्हणजे तुमचा कौल जो आहे यावेळेस काँग्रेसच्या सोबत आहे, कारण सुरुवातपासूनच काँग्रेस भरघोस मतानं दर्यापुरातून निघालेली आहे आणि आजही त्याच भरघोस मताने जे गाव होणार आहे. सगळे जे पक्ष आहेत ना टक्कर मध्ये आहेत यावेळेस. टक्करमध्ये आहेत. यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार असतील, बरोबर. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या त्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. हो. ठीक आहे, इकडे बीजेपी आहे, इकडे काँग्रेस आहे. मग हे जे महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत ना, तुतारी असं मशाल अशी, ह्या उमेदवारामुळं मतांचं विभाजन नाही होणार का काँग्रेसच्या? ते वेगळे तुम्हाला वाटते, पण इथचा गट्टा मत असा आहे की एकतर्फेच मतदान चालणार आहे. या 2 दिवसांनी तुम्हाला स्वतःहूनच दिसेल की हा कल कुठं जाते. काँग्रेस म्हणजे काँग्रेसच चालेल, व्यतिरिक्त कोणतंच चालणार दुसरं चालणार नाही. बस. आणि तुम्ही यावेळेस काँग्रेस सोबतच जाल. बिलकुल 100%. धन्यवाद. कितने तारीख को है मतदान मालूम है? मतदान 2 तारीख 2 तारीख को है. कुछ है क्या समस्या है क्या अपने गांव की, नहीं शहर की, प्रभाग की? कुछ नहीं है, सब ठीक ठाक है. अच्छे से मतदान हो जा रहा है, बहुत अच्छी बात. धन्यवाद. 2 तारखेला मतदान आहे नगर परिषदचं आपल्या. काय मुद्दा आहे एकंदरीत आपल्या नगर परिषदेमध्ये आणि कसा उमेदवार आपल्याला पाहिजे? जो चांगलं काम करेल तो उमेदवार राहील. त्याला तुम्ही मतदान करा. कोण आहे चांगलं? आता माहीत पडेल 3 तारखेला. म्हणजे असं पक्क नाही बनवलं अजून? नाही, कोण नाही मत पक्क बनवलं अजून? आपल्या एकट्याच्या भरोशावर नाही होत ना. नाही, एकट्याच्या भरोशावर नाही होत, पण एकट्यानं जर सांगत 10 जणांना बा हा उमेदवार चांगला आहे, याला निवडून आणा, तो निवडून येऊ शकतो. ते तर बरोबर आहे तुमचं, पण आता 10 जण 10 घरचे राहतात, आपण थोडी त्याच्यात हे इन्व्हॉल्व. पण तुम्ही मतदान कराल यावेळेस? मतदान पक्क पक्क नाही अजून की बा कोणाला कराल तर? नाही. नाही, निश्चित नाही झालं अजून. निश्चित नाही झालं. 5 वर्ष झाल्या बीजेपीच्या त्या नगराध्यक्ष आहेत नलिनी भारसाकडे, त्या नगराध्यक्ष राहिलेले आहेत. बरोबर. काय कसा कार्यकाळ राहिला त्यांचा 5 वर्षाचा? चांगलाच राहिला. चांगलाच राहिला, समाधानकारक आहे. काही असं ठोस काम झालेलं नाहीये नगर परिषद मध्ये. ते आपल्या एकट्याच्या भरोशावर नाही आहे ना. नाही बोलायचं की बा काही ठोस काम हे झालंय नाही झालंय, झालेलं आहे का काही काम? आम्ही मजूर वर्ग, आम्हाला काही माहित नाही राहत. माहित नाही राहत. हे रस्ते नाले हे जे आहे हे बरोबर आहे, व्यवस्थित आहे सर्व? हा, हे बरोबर आहे. त्यांच्या कार्यकाळामध्ये झालं की याच्या पहिलेच झालेलं आहे? 20 वर्षापासून रस्ता नाही झाला म्हणजे तो रस्ता झाला नाही, आता झाला? झालाच नाही ना अजून. झालाच नाही, हा रस्ता झाला. मग काय यावेळेस नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस आहे, बीजेपी आहे, उभाटा आहे, याच्यापैकी काही निश्चित नाही झालं अजून?
अपक्ष आहे. अरे अपक्ष का नगराध्यक्ष थोडी उभा आहे सदस्य आहे ना. उभे असतील, नगरसेवक उभे असतील. चला धन्यवाद या. अरे किती तारखेला मतदान आहे माहित आहे? हा माहिती आहे 2 तारखेला कशाचं मतदान आहे? हे नगर परिषद नगर परिषद काय कसा नगराध्यक्ष पाहिजे आपल्याला? आपल्याला विकासाचा नगर अध्यक्ष पाहिजे. कोण आहे विकासाचा? विकासाचा सुधाकर पाटील. सुधाकर पाटील भाडसाकडे हे आहेत. हा यावेळी येतील ते? आता आपण ताकद लावू. ते उभे आहेत की त्याच्या घरची उभे आहेत? त्याच्या घरचे त्याच्या घरची उभे आहे. मागं 5 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे जे आता आपले कसं आहे? हे काँग्रेसची समजा वदरी आहे, खाली बी आहे. आमच्या जिल्ह्याची गोष्ट आहे. हा. पण त्याच्या अगोदर 5 वर्ष बीजेपीचे माणसं होते. हा. त्याने बी काही नाही केलं. हा. मग आता ते होईल थोडं करता. म्हणजे तेले चानस द्यायचा यावेळेस काँग्रेसले. हो थोड्याशा यानं मतदान पडले होते बा ते. यावर्षी भरपूर मतदान येतील. हा. आमचा असा म्हणणं- यावेळेस त्याचे जे मतदार आहे ना हा डिवाइड झालेले आहेत. महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ना, आघाडी काय- आहे काय- ते काय- ते गोष्ट कशी आहे ते पक्षाचे पैसे आहे. हा, हा. पण ते कसं आहे हे लोकांवर डिपेंड आहे ना की कोणाला मतदान करतील ना. म्हणजे तू काँग्रेस सोबत जाशील. हा काय पाहिजे का समजा ह्या नगराध्यक्ष बनल्या मंदाकिनी बारसाकडे तर तुला काय वाटतं की बा हे काम झालं पाहिजे? आमचे सभागृह सभा मंडप रोड नाल्या हे झाले पाहिजे. हे झालं पाहिजे. अपेक्षा आहे तुला? अपेक्षा आहे. विश्वासही आहे हा, बा ते आल्यावर हे करतील. हो आणि एक आमचा 7 मधला वार्ड आहे हा. तो आम्ही अपक्षमधून चालवत आहोत. अपक्षमधून चालवत आहे. हो कोण आहे अपक्ष? ते आमचे काय ते मंदाताई आहे ना मंदा काय हो रवाळेताई रवाळेताई आहे. हा त्याला चालू नाही शिराळे. यावेळेस वर पाहिजे काँग्रेस. वर काँग्रेस. चला जाणं. लाडक्या बहिणीचे पैसे नाही नाही, नाही. भेटत घरी कोणालाच नाही भेटत काय? नाही काहीच नाही. असं का? निराधारचे पैसे भेटतात. त्याचे भेटतात पहिले किती भेटत होते? 1500. आता किती झाले? माहित नाही आता आणलीच नाही. असं यावेळेस मतदान आहे आपल्या नगर परिषदेमध्ये हा माहित आहे? हा. किती तारखेला आहे? 2 तारखेला. 2 तारखेला. काय कोणता कसा उमेदवार पाहिजे काही आहे माहित आहे का? आता काय सांगावं लोक आनंद वाटला. कोण कोण उभा आहे माहित आहे? माहित आहे शिलाताई आहे मुली नाही. हा? शिलाताई आहे हा. मुली नाही. अजून काय जण आहे वर वरला आहे तर काय सांगा कोणाचं. काँग्रेस आहे बीजेपी आहे माहित हा, असते तुला काही? हा, हा. बातम्या वगैरे पाहत असतो तू? हा पाहत असतं कोण आहे देशाचा पंतप्रधान कोणी मुख्यमंत्री? ते नाही माहिती. ते नाही माहित. फडणवीस आहे. फडणवीस देवेंद्र फडणवीस. हा. यावेळेस तुले 3दा मतदान करणार आहे हा. म्हणजे 3दा बटन दाबा लागतील तुले. हा, हा. 2 कोणाचे दाबशील? आता सांग सोड तिथं. चला धन्यवाद. काय म्हणता काकू? बस ठीक आहे आता. ठीक आहे. हो. पैसे वगैरे भेटतात योजनेचे? निराधाराचे आहे ना. हा. यावेळेस मतदान आहे आपल्या नगर परिषदचं 2 तारखेला. हा. बरोबर आहे. हो. कोणासोबत कोणाला मतदान करशील यावेळेस? आता सांगू सोडतो का तर आपल्याला समजलं तिकडे पाहू आपण. म्हणजे घरचे जिथं सांगतील तिथं बटन दाबशील? घरी कोणीच नाही मी एकटीच आहो. एकटीच आहे म्हणजे बाजूचे जे लोक सांगतील ते तू ऐकशील? आता तिथं गेल्यावर आपण जे सुचलं जे ते आपल्याला हा जे सुटलं ते. काही घरकुल वगैरे योजना काही भेटल्या? हा घरकुल भेटलं. भेटल्या? हा बाकी काही पैसे वगैरे योजनेचे नाही मग नाही आहे. निराधारचे? निराधाराचे आणि 1500. चला, धन्यवाद. माहित आहे किती तारखेला निवडणूक? 2 तारखेला. काय आपल्या प्रभागाचा विकास झाला? नाही झाला. मग आता काय करणार आहे? निवडणूक आहे ना आता. आता त्याला आपल्याला दाखवावं लागेल ना की बा तुम्ही विकास नाही केला, तुम्ही उभे राहायच्या लायकीचे नाहीये. नाही आम्ही कसं बोला बाबा मग काय म्हणता? मग काय म्हणता? नाही, आता विकास होईन तो हेच म्हणणं आमचं बाबा. नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेस आहे. हो. ठीक आहे. त्यानंतर बीजेपी मधून आहे भाडसाकडे. हो. बरोबर आहे माहिती आहे हो. तुम्हाला. हो. त्यानंतर ते उभाटा आहे, ते भुतळाबाई आहे, गावंडेबाई. आता आम्हाला नाव आता समजून जाईल. मली आहे. हो. बरोबर. हो. हे सर्व लोक उभे आहेत. हो. तुम्हाला काय वाटतं की बा नगराध्यक्ष कोण बनला पाहिजे दर्यापूरचा? नवा माणूस पाहिजे बा माझ्यासोबत. नवा माणूस पाहिजे. हा. काय वाटते कोण आहे नवा माणूस? आता याच्यात तर मला काही माहिती मी आम्हाला माणूस मला काही याच्याला समजत नाही पण नवा माणूस पाहिजे पण कोण लोक असं चर्चा करतात की नाही उभ्या हा. उभ्या यावेळेस बा त्याला नगराध्यक्ष घरी नेते. यावेळेस बा हा. नगराध्यक्ष बनला पाहिजे हा नवा माणूस पाहिजे नवा जवान पोरगा बस हे म्हणणे आपलं. असं हा. नवीन बनला पाहिजे हा नवीन बनला पाहिजे अशी तुमची इच्छा आहे. इच्छा आहे आपली. हम्म. काकुले काय वाटते? मला तर काही समजत नाही वाटत. काही समजत नाही, नाही. असं ते नवा माणूस पाहिजे आपल्याला बस. काय ते नाही होणार. चला धन्यवाद. या 2 तारखेला आपल्या नगर परिषदेचं मतदान होणार आहे त्याची तुम्हाला कल्पना आहे? हो तर यावेळेस राजकीय क्षेत्रामध्ये आपल्या निवडणुकीत अनेक दिग्गज उभे आहेत होय. नगराध्यक्ष पदासाठी, नगरसेवक पदासाठी. हो. काय काय वाटते कसा नगराध्यक्ष पाहिजे यावेळेस आपल्याला दर्यापूरसाठी? नगराध्यक्ष आम्हाला पाहिजे सुधाकर पाटील भारसाकडे त्यातून प्रदीप भोमली हा. नाही तर दोघांतून म्हणजे 2 मतदान करसाल? नाही दोघांतून पाहिजे आम्हाला एक कोण ना कोण हा. मग कोण पाहिजे? सुधाकर पाटील भारसाकडे सुधाकर पाटील भाषा. का पाहिजे तर सुधाकर पाटील भाषा? त्यांचं काम वगैरे चांगलं आहे व्यवस्थित आहे हा. माणसं प्रामाणिक आहेत हा. कोणतं काम आहे त्यांचं? त्यांचं आमच्या वार्डातले खूप कामं आहेत विहाराचे कामं आहेत हा. आणखी सौंदर्यीकरण आहे हा. हे खूप त्यांनी कामं केली आहेत हे कामं समजा आमदारांनी केली असतील आमदारांनी किंवा केलं पण खासदारांनी- त्यांच्यासोबत ते होते तेव्हा त्यांच्यासोबत आहेत ते त्याच्या कारणामुळे त्यांचा पाठपुरा जास्त आहे 5 वर्षाचा कार्यकाळ राहिलेला आहे नलिनी भाडसाकडेचा. हो हो कसा कार्यकाळ राहिला त्यांचा? आम्हाला दिसलंच नाही ते मार्केटमध्ये काही कुठं काही म्हणजे चर्चेत नव्हत्या काही नगरपालिकेत दिसत नव्हत्या हा. त्याच्या कारणामुळे त्याच्या कारणामुळे हा तुम्हाला वाटते यावेळेस नगराध्यक्ष बनल्या पाहिजेत त्या? नाही कोण? सुधाकर पाटील भारसाकडे मंदाकिनी भाडसाकडे बनल्या पाहिजेत. बनल्या पाहिजे काय वाटते विश्वास आहे त्यांच्या नेतृत्वावर? 101% त्यांच्या सुधाकर पाटील भाडसाकडे यांच्या नेतृत्वावर त्यांच्यावर डिपेंड आहे सर्व सुधाकर पाटला त्यांच्यामुळे येते
तुम्हाला वाटते विश्वास आहे यावेळेस की बा ते निवडून येतील म्हणून? 100%. यावेळेस अनेक जे राजकीय पक्ष आहेत ते निवडणुकीच्या या रिंगणात आहेत. होय. त्यामध्ये मग तुतारी असन, राष्ट्रवादी होय, होय. किंवा मग उभाटा असन, होय. महाविकास आघाडीतले घटक आहेत. हो 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 बरोबर. याच्यामुळं हे जे मतदान आहे विभाजित नाही होणार का? कसं नेमकं? या उमेदवारांमुळं हो हो ते तर होणारच आहे ना. जे मुस्लिम जे मतदान आहे हो हो ते तर किंवा मग जे आपलं हे आहे हा. अल्पसंख्याक हो मतदान हो आहे, बरोबर. हे विभाजित नाही होणार का? त्याचा फटका पडू शकते का काँग्रेसला? हो, पडू शकते पटकन. पडू शकते. हो हो यामध्ये कोण यात निवडून येऊ शकते? उभाटा उभाटा येऊ हा शकते, आपला राष्ट्रवादी राष्ट्रवादी येऊ शकते, येऊ शकते. येऊ शकते. हो. म्हणजे फाईट मग कोणाकोणात आहे? राष्ट्रवादी हाँ. आणि काँग्रेसमध्ये होणार आहे. दोघांमध्येच फाईट आहे. दोघांमध्ये होणार आहे. चला, धन्यवाद। इस बार नगर अध्यक्ष के लिए चुनाव है, नगर सेवक के लिए भी चुनाव है, तो इनसे क्या बात लगता है करो। क्या समस्या है अपनी? मतदान? नहीं, इनसे बात करो। हाँ, मैं उनसे भी बात करूंगा, लेकिन इस बार मतदान करेंगे तुम? हाँ मतदान तो करेंगे, सभी किस करेंगे। मुद्दे पे करेंगे? किस मुद्दे पे? हाँ। अब ये खड़े हुए हमारे भतीजा ही है ना वो। हाँ ना, है ना, जैसा मुद्दा रहेगा कि भाई ये पढ़ा लिखा है, हाँ ये अपने प्रभाग का विकास होने का है खुद, हाँ कचरा रहता है, कचरा पेटी लगाएंगे, रास्ते अच्छे नहीं, रास्ते बनाएंगे। हाँ, और वो तो वो उसके हाथ से तो खड़े करे हमने। हाँ, हाँ, रास्ता बनाएंगे, मतलब अभी तो पुल सैंक्शन हो रहा है, अभी पुल की भी बात चालू है। हाँ। पुल भी बनाना का ये भी है। क्या बोलते दरियापुर की जो जनता है हाँ। इस बार नगर अध्यक्ष के लिए नलिनी भाटसागड़े को देंगी साथ? हाँ देंगे याद से बिल्कुल क्योंकि इस बार हर जो पक्ष है हम्म। उसके उम्मीदवार इस बार रिंगन में है, यानी खड़े हैं। खड़े हैं ना। हाँ, वो तो लगता है तुम्हारे को निकल जाएंगे कल? निकल जाएंगे आराम, ये 100% निकल जाते हैं और जो नगर सेवक पद के जो उम्मीदवार है वो भी निकलेंगे, निकल जाएंगे दोनों भी। तुम साथ में इस बार हाँ भारतीय जनता पार्टी के और ये अपने नलिनी भाटसागड़े के साथ में इस बार तो हाँ क्या बोलते भैया? क्या बोलते हैं, ये खड़े हुए हैं, चुन के आएंगे भाई ये। हाँ, हाँ, तुम साथ में होंगे? बिल्कुल बेशक साथ कौन में। सा प्रभाग है ये? ये 5 नंबर 5 नंबर का पाँच। प्रभाग है। बेशक। क्या काम रहे 5 नंबर के प्रभाग के? ये शादी खाना है हाँ। और वो कब्रिस्तान का पुल है। हाँ। ये है मुद्दे पर, ये आने के बाद में बनाएंगे बोले। आने के बाद में बनाएंगे, बनाएंगे। तुमको विश्वास है बनाएंगे? हाँ, बिल्कुल बनाएंगे, हमारा बच्चा पढ़ा लिखा है ना। हाँ। वो करेगा विकास गाँव का। अपने शहर का विकास करेंगे वो? बेशक तुम साथ में है उसके? बेशक साथ में। चलो धन्यवाद। जेवण करतो ना? हा, आपल्याला एनर्जी भेटासाठी पहिली तसं आमच्या मतदानाचा काय पर्पज आहे? आमच्या इकडे फक्त हे रस्ते वगैरे झाले पाहिजे व्यवस्थित, हा. नाल्या वगैरेची सुधार झाली पाहिजे जरा, हा. मागं ग्राउंड आहे त्याची काही व्यवस्था झाली पाहिजे, हा. मुलांसाठी खेळायला काही झालं पाहिजे, एवढी इच्छा आहे आमची बस. बरं, कोण करीन हे असं वाटतं तुला? ते तर काही आता असं सांगू नाही शकत डायरेक्ट. नाही सांगू शकत. नाही. काहून भीती वाटते का? भीती कशाला आहे? भीती कशाची आहे? बरं आहे आता ते, काँग्रेस आहे, बीजेपी आहे, आता जे येणार ते काय ते आता युवकांसाठी काय केलं पाहिजे? विवेकांसाठी काय आता हे आता आमच्या इकडे लोकांची हेच मागणी आहे फक्त की रस्ते वगैरे झाले पाहिजे, नाले सुधार झाले पाहिजेत, काही लोकांचे घरकुल अजून आली नाही, हा. त्यांच्यात काही मदत केली पाहिजे, हा. आमच्या इकडल्या लोकांची मागणी आहे आता. असं हो बाकी दुसरं काही सांगशील नाही? नाही. नलिनी भाटसागळे माहित आहे? हो मंदाकिनी भाटसागळे हो माहित आहे? हो हे आता उभे आहेत, हो काय वाटते कोण निवडून येईल दोघांपैकी? तर काय माहिती ते तर मला माहित काही नाही. सांगता नाही येत. नाही काही. चला धन्यवाद। काय म्हणता, मतदान करत असतं का? हो करत असतो. किती वर्षाचा आहे तू? मी आता 20 वर्षाचा. काय वाटते की बा आपल्या दर्यापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष कोण असला पाहिजे? नगर अध्यक्षासाठी अजून तर काही असं आम्हाला एवढं काही वरचं माहित नाही, हा. पण तरी सुधार करणारा नगर अध्यक्ष. म्हणजे लक्ष असते का जसं पॉलिटिक्सवर थोडं? हो तुमचं लक्ष असते? हो. काँग्रेस आहे, बीजेपी आहे, हो. उद्धव ठाकरे आहे, हो. एकनाथ शिंदे आहे, काय वाटतं कोण निवडून येईल याच्यापैकी? आम्हाला आता त्याची एवढी काही तुलना नाही आहे कोण येणार, पण इकडे आता अपक्ष म्हणून हे देवीदास आप्पा उभे आहे इकडे ते नगरसेवक पदासाठी? नगरसेवक पदासाठी, तर त्यांची आवाज इकडे जास्त आहे जरा. हा. आणि वरते तर काही अजून आम्हाला एवढं माहित नाही काय आहे काय हा. नाही, तर जे आम्हाला जे सर्व सुविधा करतील हा. त्यांच्या पाठीमागे आम्ही कोण बिनधास्त. करू शकते सुविधा? आता ते आम्हाला माहित नाही ना. माहित नाही. नाही वादे तर केले असतील त्यांनी. नाही इकडे अजून कोणी आलं नाही ना इकडे एवढं, अजून कोणी आलं नाही. इकडे अजून अजून काही निश्चित केलेलं नाही. चला धन्यवाद। काय म्हणणं आहे काका? नाही आपण तुम्हाला बोलता नाही येत, पण मतदान करता येते? मतदान करतो किती तारखेला आहे मतदान? 2 तारखेला. 2 तारखेला आहे. काय कोणत्या आधारावर मतदान करणार आहे? जसं काय पाहिजे आपल्याला? आपल्याला जसं विकासाच्या आधारावर करणार आहे. हा. आपल्याला कसं आहे हा. की आता गावात वाढलेले ऍक्सिडेंट आहे, हा. त्याच्यासाठी एखादा उड्डाण पुलाची व्यवस्था असं किंवा बायपास, जड वाहनासाठी बायपास काढायला पाहिजे त्यांनी. हा. आता जवळपास मागच्या महिन्यात 4 ऍक्सिडेंट एकसारखे झाले, हम्म. त्याच्यावर कोणाचेच काही हे आलं नाही. हम्म, हम्म. करायला पाहिजे ना काहीतरी, लहान लहान पोरं मेले ऍक्सिडेंट, हा. तर तिथून काहीतरी ऑप्शन काढायला एवढा पाहिजे. मस्त मुद्दा बोलले तुम्ही, जो उड्डाण पुलाचा आहे ना, हा. हा मुद्दा आतापर्यंत आवश्यक आहे ना, राजकारणी सगळ्या नाही बोलले. ठिकाणी उड्डाणपूल झालेला आहे. दर्यापूर आज एवढं मोठे खासदार साहेब आहे, हा. खासदार साहेबांना पण माझी विनंती आहे हा. की त्यांनी पण हा विषय पुढे मांडायला पाहिजे हम्म. की जड वाहनं जातात आणि ऍक्सिडेंटचं प्रमाण आता आज लोकांच्या घरी दुःख झालं, उद्या आपल्यावर ही वेळ येऊ शकते. हम्म, हम्म, या कारणानं कसं आहे की हा मुद्दा सर्वात मोठा आहे. हा. हा, एक उड्डाणपूल किंवा जड वाहनाकरिता हा. वेगळं काहीतरी
मार्ग त्यांनी काढायला पाहिजे. हा विषय कोण आहे सगळं सध्या वजनदार, कोण वाटते आपल्याला दर्यापूर नगर परिषदेसाठी नगराध्यक्ष म्हणून? नगराध्यक्षमधून तर सध्या काही सांगता येत हा. नाही. एरी फाईट तिरंगी लढतच दिसतो मला. कोणाकोणात? प्रदीप भाऊ झाले हा. आणि नलिनीताई, मंदाकिनीताई, म्हणजे तिरंगी fight फाईट. आहे. तिघात चांगली fight. सांगता येत नाही. असं काय वाटतं की बा हे निवडून येऊ शकतात? असं तर अंदाज नाही सांगता येत सध्या. सध्या काही निश्चित करता येत नाही. निश्चित नाही. तुम्हाला वाटते जो काही निवडून आला त्यांना ह्या मुद्द्यावर लक्ष दिलं पाहिजे? लक्ष दिलं पाहिजे आवश्यक. काय म्हणता? काही नाही जे बोलणार होते मतदान करसाल? मतदान करू ना. करसाल ना? धन्यवाद. हा? विकासावर विकासावर करसाल. चला, धन्यवाद. काय म्हणता? बढिया आहे सगळं? बढिया आहे. येणाऱ्या 2 तारखेला मतदान आहे. काय काही सध्या तरी ठरवलं नाही. नाही का? नाही पाहू आता वेळेवर विकासावर मतदान करसाल? विकासावर मतदान करू. येणाऱ्या 2 डिसेंबरला नगराध्यक्ष पदासाठी मतदान होणार आहे. हो, काय अपेक्षा आहे? कसा नगराध्यक्ष आपल्या दर्यापूर नगर परिषदेसाठी तुम्हाला अपेक्षित आहे? आणि आपल्या गावाचा हक्काचा नगराध्यक्ष हवा आणि ज्यांनी जो सर्व वार्डात काम करेल असा नगराध्यक्ष आपल्या प्रभागात हवा. असा नगराध्यक्ष आहे, काम करणारा, नवीन तळपदार नेतृत्व आपल्या प्रभागात आहे. ते निवडून आलं पाहिजे. कोण आहे? अपेक्षा कोण आहे आहे? नेतृत्व? प्रदीप मलिये. प्रदीपजी मलिया आहे. हा, खंबीर नेतृत्व आहे आणि चांगलं त्यांचे कामं वगैरे छान आहेत. गेल्या 5 वर्षाचा कार्यकाळ झालेला आहे नलिनी भाटसाकडे यांचा. हा. कसा कार्यकाळ राहिलेला त्यांचा? काहीच विकास वगैरे झालेला नाही. हा. त्या कारणाने प्रदीप मलिये हे पूर्ण गावाचा विकास करू शकतात ही सर्वांची इच्छा आहे आणि सर्वजण त्यांना मतदान करण्याची सर्वांची इच्छा आहे. तिकडे दुसरीकडे काँग्रेस आहे, काँग्रेसचा उमेदवार आहे उभा. राष्ट्रवादी शरदचंद्र पवारचा आहे, तिकडे उभाटाचा आहे. हे बाकीचे उमेदवार मग कसे? नाही, काही विकास करणार नाही आणि त्यांचा अनुभव घेतलेला आहे. हा. प्रत्येक म्हणजे 5-5 वर्षांनी घेतलेला आहे. पण त्यांनी काहीच कामं केली नाही आहेत. जे प्रदीप मलिये आहेत ते चांगल्या प्रकारे काम करू शकतात. प्रदीप मलिया हिंदुत्ववादी चेहरा आहे असं म्हटलं जाते हा, दर्यापुरातला. हिंदुत्व मग आता जर एकीकडे काँग्रेस आहे, दुसरीकडे भारतीय जनता पार्टी आहे आणि तिसरीकडे प्रदीप मलिया आहे. हा. यांच्या भारतीय जनता पार्टी आणि शिंदे सेना म्हणजे प्रदीप मलिया आणि नलिनताई भाटसाकडे हा. यांच्या मतांचं विभाजन होणार नाही का? तुम्हाला काय वाटतं? हा, होईल ना. मग? पण असं जनसामान्य लोकांचं असं मत पडलं हा. की बा असं नवीन चेहरा हवा, हा. चांगले कामं करणारा. तो चेहरा सर्व जनतेला माहिती पडलेला आहे. ते करू शकतात. सर्वांना हे माहिती आहे, त्यांची माहिती आहे. म्हणजे तुम्ही या वेळेस धनुष्यबाणासोबत जाणार? हो हो, धनुष्यबाणापेक्षा मनुष्यावर काम करणारा तळपदार नेतृत्व. 2 ठिकाणाहून अर्ज टाकलेला आहे. नगरसेवक पदासाठी टाकलाय, हो, हो. नगराध्यक्ष हा पदासाठी हा टाकलेला हो आहे. हो. म्हणजे का बा त्यांनी 2 ठिकाणी अर्ज टाकलेला? त्यांना गॅरंटी नाही आहे का? नाही गॅरंटी आहे त्यांना आणि ते निवडून येऊ शकतात. हा. चला बा, दोन्ही पदावर निवडून आल्यावर जास्तीत जास्त कामं होतील हा. ही अपेक्षा पकडून त्यांनी दोन्हीकडे फॉर्म टाकलेले आहे. काय काम राहिलं असं दर्यापूरचं किंवा जे अजूनही झालेलं नाही? भरपूर विकास करायचा आहे. हा, काय प्रामुख्यानं काय? आपली इथे हे आहे, सरकारी दवाखाना आहे जुना. हा. काही नाही आहे तिथे. घाणीचं साम्राज्य वाढलेलं आहे. हा. व्यायामशाळा डेव्हलपमेंट झालेल्या नाही आहेत. काय ना? समोर येऊन जा. यंग मुलांना व्यायामशाळा बांधून देतील हा. आणि सौंदर्यीकरण करतील दर्यापूरचं. हा. ही अपेक्षा भरपूर त्यांच्याकडून आहे. चला, धन्यवाद.